नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील परतूर बस स्टँडवर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे परतूर ते अक्कलकोट। वातावरण पाहू शकता, एकदम जबरदस्त असं वातावरण आहे। ऊन सावली ढगाळ वातावरण आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही जालना जिल्ह्यातले हे परतूर बस स्टँड। एकदम ओल्ड स्ट्रक्चर आहे, पण ठराविक ठिकाणी हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे। एकदा बस स्टँडचा स्ट्रक्चर पाहून घ्या तुम्ही। टोटल फलाट जे दिलेले आहेत बस स्टँडला 1 ते 6 पर्यंत असं स्ट्रक्चर असलेलं बस स्टँड मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे। जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। सुटसुटीत बस स्टँड आहे, टापटीपपणा आहे, जास्त काही वर्दळ नाही आहे आणि प्रवासी पण एवढे नाही आहेत बस स्टँडला। परिसर तर भाई लाजवाब, पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला एकदम। परतूर बस स्टँडला चिटकूनच परतूर डेपो आणि आपल्या गाडीचा जो टायमिंग आहे परतूरवरून अक्कलकोटसाठी 9 9:30चा टायमिंग आहे। गाडी लागली की तुम्हाला सांगतो गाडी किती वाजता निघते परतूरवरून। इथून अक्कलकोटचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 300 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे अक्कलकोट पर्यंत। परतूर आगारला मानव विकासाच्या टोटल 5 बसेस मिळालेले आहेत। आजच्या आपल्या गाडीचा प्रकार असणार आहे मानव विकास बस। खरं तर या रूटवर नवीन बस असते, पण दादा म्हणले की त्या बसला फास्टॅग नाही आहे, त्यामुळे ती बस आज काही येणार नाही या रूटवर। तर असो, तर या टाइप मधली आपल्याला बस मिळणार आहे अक्कलकोट जाण्यासाठी। परतूर आगारामध्ये 2 मानव विकासाच्या नवीन बस, त्याचं वॉशिंगचं काम चालू आहे। आता तुम्ही म्हणत असाल निळ्या बसमध्ये आणि लाल बसमध्ये काय फरक आहे? आता फरक तर काही नाहीये, फक्त कलरचा डिफरन्स आहे। या गाडीला निळा कलर, त्या गाडीला लाल कलर। गाडीचा कलर जर सोडला तर बाकी सगळं सेम आहे। परतूर बस स्टँडचा आतील दृश्य आणि अशा प्रकारे हे बस स्टँडचं आतील दृश्य। या ठिकाणी चौकशी कक्ष आहे, तुम्ही चौकशी करू शकता या ठिकाणी। परतूर बस स्टँडचं वेळापत्रक, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व इथे माहिती दिलेली आहे आणि 2025चं हे वेळापत्रक आहे। फायनली आपल्याला बस लागलेली आहे परतूर अक्कलकोट। हो, सुरुवातीला ही गाडी परतूरवरून मंठा जाते, मंठावरून परत परतूरला येते आणि परतूरला 9:30 वाजता ही बस अक्कलकोटसाठी रवाना होते। तर आता आपण हीच बस 9:30ची पकडलेली आहे। तर आपल्या प्रवासाची सोबती बस असणार आहे परतूर अक्कलकोट। तुम्हाला मार्ग सांगतो गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। परतूर, माजलगाव, तुळजापूर, सोलापूर आणि अक्कलकोट असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे। आणि आपण ज्या गाडीनं प्रवास करणार आहे MS06S8779। फायनली आपली सीट पकडलेली, आपण आता डायरेक्ट केबिन मध्ये बसूया। अशा प्रकारची ही गाडी अशोक लेलँड BS3 गाडी मॉडेल आहे ना, BS3 मॉडेल गाडी आहे। तर चला मित्रांनो, मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप कुठे येते। या रोडवरचा आपला पहिला स्टॉप आष्टी बस स्टँड। बरोबर या ठिकाणी आपली बस आली होती 10:15 वाजता। आष्टीचं बस स्टँड पाहू शकता तुम्ही। टोटल फलाट क्रमांक 4 पर्यंत दिलेले आहे। तर असा काहीसा परिसर आहे आष्टी बस स्टँडचा आणि बस स्टँडला गर्दी पहा तुम्ही। बस स्टँड एकदम छोटंसं असं बस स्टँड आहे, ओपन एरिया आहे पूर्ण। तर बरोबर आपण परतूरपासून 26 किलोमीटर अंतर गाठलेलं आहे आष्टीपर्यंत। ते गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता। सध्याला एवढी बस, अरे बापरे, चालन काढायला लागले पोलिसवाले। ते पुढे टमटम वगैरे आहेत ना, आता चालन कटलं गाड्याने। नो पार्किंग एरियामध्ये बस स्टँडच्या आवारात गाडी लावलेली आहे। पहिलं असेल कसं पद्धतीचं काम चालू असते। आता इथून पुढे बघूया आष्टी नंतर गाडी कुठे फुल टाकून माजलगाव।
मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे माजलगाव बस स्टँड बरोबर या ठिकाणी 11 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत आणि आपली बस या ठिकाणी उभा राहिली आहे तेलगाव धारूर साईडला जाण्यासाठी। इथेच बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस लागलेली आहे। या बस स्टँड वरून आपण एक रूट केला होता, एकदम जुना रूट आहे। आय थिंक मानगाव आगाराची बस होती त्यावेळेस आपण माजलगाव मानगाव हा रूट केला होता। माजलगाव बस स्टँडचा परिसर पहा, एकदम जुनी आठवण झाली। माजलगाव आगाराची गाडी चालली बरोबर 11च्या टायमिंगला माजलगाव पुणे। गाडी बघा किती पॅक भरली, एकदम ओल्ड BS3 गाडी BT सिरीजची। दादरने काच वगैरे मस्तपैकी पुसून दिलेले, थोडेफार क्षार राहिलेले आहेत काचेवर, काच वगैरे बऱ्यापैकी स्वच्छ झाले। इकडे वायपर असता तर दोन्ही काच क्लिअर झाले असते। तर आता आपली बस इथून जाणार तेलगाव धारूर केज। माजलगाव पासून केज पर्यंत टोटल अंतर बघायचं झालं तर 59-60 किलोमीटर अंतर आहे। या रोडवरचा आपला हा दुसरा जिल्हा आहे म्हणजे बीड जिल्हा। सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या गाडीचा डिस्टन्स कमी आहे पण लागणारा टाइम खूप जास्त आहे। म्हणजे ही जी गाडी अक्कलकोटला पोहोचणार आहे साधारण संध्याकाळी 7च्या दरम्यान। विचार करू शकता परतूर वरून 9:30ला निघलेली गाडी अक्कलकोटला 7 वाजता पोहोचते जवळ। कारण हा जो रूट आहे ना थोडासा युनिक रूट आहे आणि ज्या रूटवर ही गाडी जाते ना ते थोडंसं ऑफ रोडिंग आहे, कच्चा रोड आहे आणि गावागावात ही गाडी जाते, त्यामुळे एवढा वेळ लागतो या गाडीला। चला आता आपले ड्रायव्हर आलेले तर बसूया आपल्या केबिनमध्ये।
आपण पोहोचलेलो आहे किल्ले धारूर. किल्ले धारूरला आपली जी बस पोहोचली होती 12:45. जसं माजलगाववरून बस एकदम अक्षरशः तुडुंब फुल पॅक भरली होती. अजून पण किल्ले धारूर मध्ये बस फुल पॅक झालेली आहे. किल्ले धारूरला आपली जी बस पोहोचलेली होती फलाट क्रमांक 3. इथून आता आपली गाडी रवाना होते कळंबच्या दिशेने. किल्ले धारूरमध्ये धारूरचा किल्ला आणि धारूर घाट हे 2 प्रसिद्ध आहे. अजून काही किल्ले धारूरमध्ये प्रसिद्ध असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धारूरच्या घाटामध्ये गाडीचा स्पीड बघितला असेल 13-14. ज्यावेळेस आपण परतूर आगाराचा ब्लॉक करेल परतूर पंढरपूर किंवा परतूर आता अक्कलकोट तर करतोय आपण. पंढरपूर वारीनिमित्त ज्यादा बसेस सोडतील त्यावेळेस आपण नव्या गाडीचा बघूया स्पीड किती. किल्ले धारूर नंतर आपली बस जाणार की कळंब येरमाळा. टोटल अंतर बघायचं झालं तर 50-55 किलोमीटरचं अंतर आहे इथून येरमाळा. रोड एकदम मस्त असा रोड आहे. याआधी आपण सुरुवात केली होती परतूरपासून माजलगावपर्यंत थोडासा कच्चा रोड होता. माजलगाव नंतर जो रोड लागलाय ना तो असा टाईपचा एकदम कॉन्क्रीट रोड. आता बघूया या रोडवर गाडी पुढे जेवणासाठी थांबते की डायरेक्ट अक्कलकोट जाते बघूया पुढे. केज बस स्टँडला आपली बस पोहोचलेली आहे 1:07. बीड जिल्ह्यातला हा केज बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही. या ठिकाणी बरीच गर्दी आहे केज बस स्टँडला पाहू शकता. आपली बस जी थांबली आहे ती फलाट क्रमांक 5ला जिथे कळंब बार्शी पंढरपूर जाण्यासाठी बसेस लागतात. प्रवासी खाली बसलेले आहेत. केज बस स्टँडला खतरनाक गर्दी. हवामान पण थोडं चेंज आहे. आतापर्यंत जेवढे पण रूट आपले कंप्लीट झालेले आहेत परतूर नंतर माजलगाव झालंय. माजलगाव नंतर आता गाडी येरमाळा मार्गे डायरेक्ट तुळजापूर जाईल आणि त्याच्यानंतर सोलापूर अक्कलकोट. ज्यावेळेस मी माजलगावला येतो ना कायम गर्दी असते माजलगावमध्ये. माजलगाव सोबतच केज कळंब या भागातले जे सिटी आहेत मोठे मोठे तिथे हमखास गर्दी फुल पॅक असते. तिथे सिटीमध्ये बाजार वगैरे असल्यामुळे ही गर्दी अशी नाही की रोज गर्दी असते इथे.
बस आलेली आहे एडशी बस स्टँडवर. बरोबर या ठिकाणी 3:04 झालेत. याआधी आपली गाडी जेवणासाठी थांबली होती. जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पोहोचलोय एडशी बस स्थानक. एडशी नंतर आपला जो पुढचा स्टॉप राहिलेला आहे तुळजापूर, सोलापूर आणि अक्कलकोट. 150 पासून अक्कलकोटचं जे अंतर दाखवतं टोटल 120 किलोमीटर. अजून आपल्याला अक्कलकोट पोहोचाय 2-2.5 तासाचा कालावधी लागेल. बापरे, खतरनाक बस स्टँड बांधले इकडे. धाराशिव जिल्ह्यातले हे धाराशिव बस स्टँड पाहू शकता. गोल्डन, ब्लॅक आणि चॉकलेटी कॉम्बिनेशनमध्ये हे बस स्टँड तयार केलेले आहे. आणि बस स्टँडला एकच कमी आहे ती म्हणजे कॉन्क्रीट ग्राउंड. इथे अजून पण चिखल आहे आणि कॉन्क्रीट ग्राउंड वगैरे अजून तयार झालेलं नाही. मला वाटतं काही दिवसात हे ग्राउंड पण तयार होऊन जातील. तेवढं कॉन्क्रीट रोडचं काम झालं ना. बस स्टँड टॉपच. बस स्टँडच्या एकदम सेंटरला चौकशी कक्ष तयार केलेला आहे. म्हणजे इकडच्या प्रवाशांना इकडे येण्यासाठी जवळ आणि पलीकडच्या प्रवाशांना सेंटरला येण्यासाठी एकदम जवळ आणि सोपं पडतं आहे. त्यामुळे सगळ्यात बेस्ट चौकशी कक्ष एकदम सेंटरला दिलेलं आहे. बस स्टँड खतरनाक बांधले राव, काही पण म्हणा. फलाट क्रमांक 5 वरून आपली बस लागते तुळजापूर, सोलापूर जाण्यासाठी. त्याच्यानंतर गाणगापूर म्हणजे या रोडला आपल्याला अक्कलकोट लागतो, फलाट क्रमांक 6. आणि आपल्याला नाशिकवरून एक रूट करायचा आहे तो म्हणजे नाशिक ते तुळजापूर. तर आपण नाशिक ते अक्कलकोट केलं आहे. आता तुळजापूर करणार आहोत. आपल्यासमोर गाडी आहे पाहू शकताय, नाशिक तुळजापूर गाडी. तर ही गाडी दिवसा चाललेली आहे. तर मला कमेंट करून सांगा दिवसाचा प्रवास करायचा की रात्रीचा, नक्कीच कमेंट करा. बस स्टँडची जी एंट्री बाजू आहे ना ती एकदम मस्त आहे. बघूया, जर तुम्हाला याच्यावर वेगळा सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल धाराशिव बस स्टँडचा नक्कीच कमेंट करा. आपण बनवूया ह्याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ. धाराशिव बस स्टँड पावसाळ्यात पाहू शकता. कॉन्क्रीट बेस नसला ना तर अशी अवस्था होते पावसाळ्यात बस स्टँडच्या परिसरामध्ये. या रोडवर आपली जी बस सगळ्यात खाली झाली ना ते म्हणजे कळंब येरमाळा. आता इथून जो पुढचा स्टॉप आहे तुळजापूर, सोलापूर आणि अक्कलकोट. जाऊया आता बघूया. तुळजापूरचं पण बस स्टँड ओपनिंग झालेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर या बस स्टँडचं कामकाज चालू होतं आणि आता फायनली ते कम्प्लीट झालेलं आहे. अशा प्रकारचा हा तुळजापूर बस स्टँडचा आहे स्ट्रक्चर आहे आणि कॉन्क्रीट बेस ग्राउंड मस्तपैकी असं बस स्टँड आता कुठेतरी चांगले दिसायला लागले. या ठिकाणी आपली जी बस पोहोचलेली आहे ती 4:19 पंढरपूरला जाण्यासाठी फलाट क्रमांक 3 आणि 4 वरून. आपण पोहोचलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडला. MH13 बरोबर या ठिकाणी बस पोहोचलेली आहे ती
5:23. आता इथून आपल्याला जो अंतर फायनल कव्हर करायचा आहे तो म्हणजे अक्कलकोट. बरोबर आता इथे तासाभराचा रोड राहिलेला आहे. सोलापूर बस स्टँडला एवढी तुडुंब गर्दी झाली ना, अक्षरशः बसेसची रांग लागलेली आहे. प्रवाशांची तर गर्दी आहे, त्यासोबतच बसेसची पण जबरदस्त गर्दी. पाहू शकता इथे बसेसच्या रांगा वगैरे लागलेल्या आहेत. भिवंडी गाणगापूर गाडी, या गाडीत आपल्याला रोड करायचा आहे भिवंडी गाणगापूर. सोलापूर बस स्टँड अक्षरशः कमी पडतं, एवढं बारीक बस स्टँड वाटायला लागले. जिल्ह्याच्या मानानं बस स्टँड कसं असायला पाहिजे, खूप मोठे आहे. इकडचे जे फलाट आहेत ना, सोलापूर मराठवाडा बस स्थानक आहे. म्हणजे मराठवाडा विदर्भ जाण्यासाठी ज्या बसेस लागतात ते या साईडला, आणि बाकीच्या ज्या बसेस आहेत कोल्हापूर असेल, अक्कलकोट असेल, पुणे, मुंबई, त्या बसेस तिकडे लागतात. तर 2 फलाट केलेले आहेत, एक सोलापूर मराठवाडा बस स्थानक, दुसरं म्हणजे सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक, असे 2 भाग केलेले आहेत. अजून ट्रॅफिक हटलं नाही इकडचं. मंडणगड धाराशिव गाडी, ही गाडी बघितली होती आपण निजामाबादला, निजामाबाद मंगळवेढा गाडी. हे बसेस पाहतो मी इकडे पण दुसऱ्या फलाटला पण जबरदस्त गर्दी आहे. फलाट क्रमांक 3 जिथे वळसंग, अक्कलकोट, मैदर्गी, गाणगापूर, गुलबर्गा जाण्यासाठी बसेस लागतात. त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. आता मेडकेट दिले, पण मेडकेट आहे का नाही बघूया. मेडकेट नाही पण रोल आहे, मला वाटलं मेडकेट वगैरे असेल. फायनली मित्रांनो आपलं जर्नी कंप्लीट झालेलं आहे. परतूर ते अक्कलकोटपर्यंत बरोबर या ठिकाणी गाडीची पोहोचलेली 6:45 वाजता. पावसाचं वातावरण आहे, भयान पाऊस पडतोय आता बाहेर. आता आपली गाडी इथून जाणार ते डायरेक्ट देवदर्शन, म्हणजे अक्कलकोटच्या दारी, म्हणजे तिथे वाहनांची चालकांची सोय केलेली आहे राहण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे ऑलरेडी आपण रूट बनवलेला आहे, चिपळूण अक्कलकोट किंवा देवगड अक्कलकोट किंवा नाशिक अक्कलकोट, बरेच असे सिरीज बनवलेले आहेत अक्कलकोटवर. जर बघितलं नसेल तर बघून घ्या. आत्ता एक रिसेंटली परतूर अक्कलकोट हा रोड पण कम्प्लीट झालेला आहे. तर ड्रायव्हर दादाची ओळख करायची राहून गेली, तर आधी त्यांची ओळख सांगतो तुम्हाला. दादा आपल्याला शिवाजी भास्करगे. अच्छा, परतूर डेप्युटी. हां, परतूर डेप्युटी. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 8 वर्ष. तर दादांबरोबर प्रवास करून भारी वाटलं. परतूरपासून अक्कलकोटपर्यंत चांगलं सहकार्य केलं दादांनी. आणि मित्रांनो अक्कलकोटचे सिरीज बघितले नसतील ना आपले, तर बघून घ्या. जेवढे पण आपण अक्कलकोटचे सिरीज बनवलेले आहेत सर्व बघून घ्या. आणि हा रिसेंटली ब्लॉग आपण आधी बघा, त्याच्यानंतर अक्कलकोटची सिरीज बघा. आपल्या जो प्रवासाचा जर्नी टाईम झालेला आहे, म्हणजे सकाळी परतूरवरनं 9:30ला निघलेली गाडी अक्कलकोटला संध्याकाळी 6:45 वाजता पोहोचलेली. म्हणजे जवळजवळ आपला जो जर्नी टाईम झालेला आहे तो 10 ते 10.5 तासाचा आपला जर्नी टाईम झालेला आहे परतूर अक्कलकोट. तर अशा पद्धतीने गाडीचा रूट चालतो. आणि ज्या जिल्ह्यातून आपली गाडी आली, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, अशा 4 जिल्ह्यांमधून गाडी धावते. एखादा जिल्हा वगैरे राहिला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बरेच आपल्याला रोड कव्हर करायचे, मार्ग कव्हर करायचे, पण पेशन्स, हळूहळू सगळं चालू आहे. बरेच जणांची कमेंट होती याच्या मागचा जो ब्लॉग होता मेढा सातारा ते लोणार, त्याच्यामध्ये परतीचा प्रवास का करायचा, म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला सांगू शकत नाही. आणि या क्षेत्रात मी 2.5 वर्ष झालं हेच काम करतोय. तुम्हाला माहित असेल, जे पहिले आपले सबस्क्रायबर आतापर्यंत बघत आलेले त्यांना माहिती आहे प्रवास कसा आहे, पण त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड अजून कोणाला माहित नाही. तो प्रवास संपवला तर त्याच्यानंतर तुम्ही राहता कुठे, बरेच अशा गोष्टी आहेत त्या, कारण खूप स्ट्रगल केलेल्या गोष्टी आहेत त्या. तुम्हाला फक्त मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे आपण परतीचा प्रवास करतो, एक झलक म्हणून तुम्हाला दाखवायची होती. तर छोटासा मी सीन दाखवलेला आहे. त्याच्या मागच्या बरेच असे सीन आहेत ज्या मी 250 व्हिडिओ मध्ये स्ट्रगल केलेले आहेत, त्यात मला अजून माहित नाही. बघूया कधी वेळ मिळाला तर डिस्कस करूया या गोष्टीवर. माझा असा काहीसा सेटअप आहे, तुम्ही पाहू शकताय. असा काही मोठा सेटअप नाही, एकदम जुगाडू सेटअप आहे, तुम्ही पाहून घ्या. तर असा काहीसा सेटअप आहे, जेण्याखाली बरोबर आपण इथे कम्प्युटर सेटअप केलेला आहे, जेणेकरून मला एडिटिंगला त्रास होणे, त्यामुळे मी इथे एडिट करते.
थोडंसं फॅन वगैरे कूलर आहे तिथे. इथं मी काम करत असतो माझं. कधी थंबनेल एडिट करता करता गाणं ऐकतो. भारी वाटतं. इथं हे काम तर मिळतं नाही का, त्यामुळे ही माझ्यासाठी बेस्ट आहे. असं वाटणार पण नाही की असं जिन्याखाली वगैरे बसून एडिट करते इथे. आता इंस्टा बद्दल बोलायचं झालं तर हा जो माझा प्लॅन होता इंस्टा रील वगैरे बनवण्याचा, म्हणजे बसवर, तो माझा 6 महिन्यापूर्वी होता. तो मी 1.5 महिन्यापूर्वी चालू केला होता आणि बराच असा चांगला सपोर्ट झालेला आहे. जे काम आपल्याला सुरू करायचे त्याची सुरुवात 6 महिन्यापासूनच चालू झाली होती आणि तो प्लॅन सक्सेस ठरला. म्हणजे बऱ्याच लोकांना बसल्या जागी एसटी बद्दल माहिती मिळते. 30 सेकंदाची जी रील असते ना, बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचते आणि चांगला असा प्रतिसाद मिळतो आपल्या रीलला वगैरे. आता आपले जे फॉलोअर आहेत ते 44,000.2 एवढे फॉलोअर झालेले आहेत आणि बऱ्यापैकी चांगला सपोर्ट भेटलेला आहे. मिलियन मध्ये लाखो व्ह्यूज गेलेले आहेत व्हिडिओला. नमस्कार, मी नानाभाऊ शिवाजी बोबडे. तर असं काहीसं रील आहे आणि कॅम्प्युटर बसून आहे एडिट चालू आहे. या गाडीचा मार्ग आहे परतूर, मंठा, जालना, संभाजी. असे बऱ्याच जणांची मला कमेंट आली होती की दादा तुम्ही एसटी बद्दल जो ट्रेंड आणलाय ना, आतापर्यंत असा ट्रेंड कोणीच आणला नाही. तुमचं कॉन्टेंट मध्ये काहीतरी वेगळं जिवंत उदाहरण आहे. बाकीचे जे आहेत कॉन्टेंट फक्त ते फोटोच्या स्वरूपात वगैरे आहेत. बऱ्याच लोकांनी या रील साठी फॉलो केलेला आहे, जेणेकरून त्यांना बसल्या जागी बसची माहिती, बसचा रूट, बसची वेळ, ही सर्व माहिती त्यांना इन्स्टाच्या माध्यमातून बघायला मिळते. त्यांना काहीतरी उपयोग होतोय आपल्या रीलचा. भारी वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला परतूर ते अक्कलकोट नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. चला बाय. 4 गोष्टी सांगतो मी आज लाख मोलाचे, विचार ठेवतो वरती मी बाते करतो खोलाची. 2 जोडी कपड्यात बाप राहतो खुश, घाम गाळून तो स्वप्न पूर्ण करतो पोराची. न कोणी सोबती न दिली कोणी साथ ही, मीच माझा कृष्ण आणि मीच माझा सारथी. जेब माझी खाली तेव्हा कोणी नाही आले, आज सारे माझे मित्र माझ्या पैशा मागे चालले.